वेलकम स्टुडंट. सेल सायकल अँड सेल डिव्हिजन या लेसनमध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मायटोसिस हा सेल डिव्हिजनचा टाईप जो आहे तो स्टडी करत होतो. सो आपण बघितलेलं की मायटोसिसमध्ये किंवा ते सेल डिव्हिजन कंप्लीट होण्यासाठी मेन दोन स्टेजेस किंवा दोन स्टेप्स असतात. त्यातली फर्स्ट आहे कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सेकंड सायटोकायनेसिस म्हणजेच सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. तर यातली फर्स्ट स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे, कॅरिओकायनेसिस दॅट इज न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि हे न्यूक्लिअर डिव्हिजन जे आहे ते मेनली 4 फेजेसमध्ये कॅरी आउट होतं, हेही आपण पाहिलं. तर बघा, इंटरफेजमधली जी एस फेज आहे, दुसरी एस फेज, या एस फेजमध्ये डी एन एची अमाऊंट डबल होते. डी एन एची रेप्लिका म्हणजेच कार्बन कॉपी तयार केली जाते. आणि हे जे जेनेटिक मटेरियल डबल केलेलं आहे हे इक्वली 2 डॉटर न्यूक्लियामध्ये डिवाइड होण्यासाठी वेगवेगळ्या फेजेसमधून तो न्यूक्लियस पास होतो. तर त्यातल्या प्रोफेजमध्ये आपण सांगितलं क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होणं, न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस, गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिसॅपियर होणं, यासारख्या गोष्टी होतात. त्यानंतर सेकंड जी स्टेज बघितली आपण मेटाफेज, ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट होतं. क्रोमोझोम 2 सिस्टर क्रोमॅटिड सहित मायक्रोस्कोपमध्ये दिसतो. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं ते म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हलपचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर क्रोमोझोम जो आहे तो सायटोप्लाझममध्ये स्प्रेड होतो. मेटाफेजिक प्लेटला, इक्वेटोरियल प्लेनला किंवा सेलच्या सेंटरला येऊन अलाइन होतो. स्पिंडल फायबर्स तयार होतात, ज्याच्या मदतीनं त्या क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर आहे तो एका पोलला आणि दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिडचा सेंट्रोमियर दुसऱ्या पोलला अटॅच झालेला असतो. ॲनाफेजमध्ये आपण बघितलं की सेंट्रोमियर स्प्लिट होतो, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात आणि आता या सिस्टर क्रोमॅटिडना फ्युचर न्यूक्लियसचा डॉटर क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि ॲनाफेजमध्ये हे क्रोमोझोम अपोजिट पोलला मायग्रेट करायला सुरुवात करतात. आणि शेवटची जी पाहिली टीलोफेज, त्या फेजमध्ये क्रोमोझोम अपोजिट पोलला पोहोचतात. पोहोचल्यानंतर ते डिकंडेन्स होतात. त्यांच्या बाजूला न्यूक्लिअर एन्व्हलप, ER, गोल्जी कॉम्प्लेक्स हे सगळं पुन्हा डेव्हलप होतं. सो यावेळी सेल जी आहे तिचा न्यूक्लियस डिवाइड होतो आणि 2 न्यूक्लियस तयार होतात. सो आत्तापर्यंत आपण जे पाहिलं याच्यामध्ये ह्या एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झाले, 2 न्यूक्लियाय तयार झाले. प्रत्येक न्यूक्लियाच्या बाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स हे ऑर्गॅनली जे आहेत ते तयार झाले. ओके, अजूनही एका सेलपासून 2 सेल तयार झालेल्या नाहीत. मग 2 सेल कधी तयार होतील? तर जेव्हा हे सेलचं सायटोप्लाझम 2 पार्टमध्ये डिवाइड होईल. सो तेच आज आपण स्टडी करणार आहोत, सायटोकायनेसिस. सो व्हॉट इज सायटोकायनेसिस? सी, सायटोकायनेसिस इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, division of cytoplasm into 2 daughter cells is called सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय? हे जे सायटोप्लाझम आहे ते 2 डॉटर सेलमध्ये डिवाइड होणं, म्हणजे इकडे एक सेल तयार होणं आणि इकडे एक सेल, अशा 2 डॉटर सेल एका सेलपासून तयार होणं. तर हे सायटोप्लाझमचं जे डिव्हिजन आहे या डिव्हिजनलाच काय म्हटलं जातं? सायटोकायनेसिस. सो सायटोकायनेसिस इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इंटू 2 डॉटर सेल. एका सेलचं सायटोप्लाझम 2 सेलमध्ये डिवाइड होणं, याला आपण सायटोकायनेसिस म्हणतोय. सो हे डेफिनेशन आहे, असं लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे सायटोकायनेसिस आहे हे सायटोकायनेसिस ॲनिमल सेलमध्ये वेगळ्या पद्धतीनं होतं आणि प्लांट सेलमध्ये वेगळ्या पद्धतीनं कॅरी आउट केलं जातं. सो दोघांमध्येही सायटोकायनेसिसच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सो सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत इन ॲनिमल सेल. सो बघा, इन ॲनिमल सेल, ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये बेसिक डिफरन्स हा आहे की ॲनिमल सेलचं जे आउटरमोस्ट कव्हरिंग आहे ते सेल मेम्ब्रेन असतं. ॲनिमल सेलला सेल वॉल नसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेल मेम्ब्रेनपेक्षा सेल वॉल हे जे स्ट्रक्चर आहे ते जास्त रिजिड असतं. हे जर आपण प्लांट सेल पाहिली तर तिचं आउटरमोस्ट कव्हरिंग काय आहे? सेल वॉल, त्याच्या आत पुन्हा सेल मेम्ब्रेन असतं. आणि सेल वॉल जे आहे
ते जास्त रिजिड स्ट्रक्चर आहे. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. आणि या बेसिसवरतीच म्हणजे त्यांचं कवरिंग जे आहे ते जास्त रिजिड आहे, कमी रिजिड आहे, त्या बेसिसवरती ॲनिमल सेल आणि प्लांट सेल दोघांमध्येही डिव्हिजनच्या मेथड वेगवेगळ्या आहेत. सो फर्स्ट आपण ॲनिमल सेल पाहतोय. सो इन ॲनिमल सेल फरो इज फॉर्म in the plasma membrane. ओके. सो ॲनिमल सेलमध्ये जी सेल मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनमध्ये फरो तयार होतो. फरो तयार होतो म्हणजे काय बघा, ही ॲनिमल सेल आहे असं इमॅजिन करा. आणि आपण पाहिलं की कॅरिओकायनेसिसमध्ये 2 डॉटर न्यूक्लिया तयार झाले, बाकी सगळं कंटेंट डबल झालेलं आहे. डबल म्हणजे याच्या बाजूला एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया तयार झाले, इकडे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे. मग आता ही जी सेल मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये असा फरो डीपनिंग येतं, म्हणजे या ठिकाणी हे मेम्ब्रेन थोडंसं डीप होतं. ठीक आहे. तर हा जो तयार झाला डीपनिंग जे तयार झालं याला म्हटलं जातं फरो. सो फरो इज फॉर्म इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये फरो तयार होतो. दिस फरो डीपन्स. ओके. सो पहिल्यांदा तरी फरो तयार होईल. सेकंड स्टेपमध्ये काय होईल तर हा जो फरो आहे तो अजून डीप होत जाईल. डीप होत जाईल म्हणजे असं, आधी एवढाच होता तो फरो आता असा डीप झाला, अजून जास्त झाला. ठीक आहे. फरो डीपन होत जाईल. फर्दर दिस जॉईन further it join at the center of cell. सेलच्या सेंटरला हे फरो डीप होत जातात आणि सेलच्या सेंटरला हे दोन्ही फरो जे आहेत ते एकमेकांना जाऊन असे अटॅच होणार आहेत, एकमेकांना मीट होणार आहेत. सो ॲट द सेंटर ऑफ सेल दिस फरो डीपन्स अँड जॉईन विथ इच अदर. सो सेलच्या सेंटरला हे दोन्ही फरो डीप होत 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 जाऊन फायनली एकमेकांना मीट होतील, भेटतील आणि ते दोन्ही एकमेकांना अटॅच होतील. सो सिम्पल आहे. काय झालं, ॲनिमल सेल मेम्ब्रेन जे आहे, ॲनिमलच्या सेलचं जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनमध्ये फरो तयार झाला आणि हा फरो डीप होत गेला. डीप होत जाऊन या सेलच्या सेंटरला तो फरो, इकडचा आणि इकडचा फरो, दोन्ही फरो एकमेकांना मीट होतात आणि मीट झाल्यानंतर ती सेल जी आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड होते. सो डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम is perpendicular division of cytoplasm is perpendicular to spindle fiber or to spindle. ओके. सो स्पिंडल फायबर कशा तयार झालेले या अँगलने आणि या स्पिंडल फायबरला परपेंडिक्युलर ही सेल जी आहे ती डिवाइड झाली किंवा 2 पार्टमध्ये डिव्हिजन झालं. सो डिव्हिजन जे आहे सेलचं ते स्पिंडल फायबर फॉर्मेशनला हे परपेंडिक्युलर असतं. जर असे स्पिंडल फायबर तयार झाले असतील तर या पद्धतीनं डिव्हिजन असेल किंवा या अँगलमध्ये फरो तयार होत जाईल. सो दिस इज अबाउट दी सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल. सगळ्यांना ॲनिमल सेलमधलं सायटोकायनेसिस कळलं का? ॲनिमल सेलमध्ये काय तयार झाले, काय आहे कव्हरिंग? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सेल वॉल इतकं रिजिड नसतं, रिजिडिटी नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये फरो जो आहे तो डेव्हलप होतो आणि हा फरो डीप होत जातो. फायनली सेलच्या सेंटरला 2 फरो एकमेकांना मीट होतात आणि ते जे सेलचं सायटोप्लाझम आहे ते 2 पार्टमध्ये डिवाइड होतं. आणि ॲनिमल सेलमध्ये हे जे डिव्हिजन आहे ते स्पिंडल फायबरला परपेंडिक्युलर डिव्हिजन जे आहे ते होतं. सो दिस इज अबाउट इन ॲनिमल सेल. त्यानंतर नेक्स्ट आहे इन प्लांट सेल. त्या प्लांट सेलमध्ये डिव्हिजन कसं होईल बघा. इन प्लांट सेल ओके. आता प्लांट सेल बघा, इट इज कवर्ड बाय प्लांट सेल इज कवर्ड by non-flexible cell wall. ओके. प्लांट सेलच्या बाजूचं जे कव्हरिंग आहे, प्लांट सेलवरती जे कव्हरिंग आहे हे नॉन फ्लेक्झिबल कव्हरिंग आहे
आणि ते अतिशय रिजिड असतं. सेल मेम्ब्रेन इतकं नसतं. सेल मेम्ब्रेनपेक्षा जास्त रिजिड जे आहे ते सेल वॉल आहे. सो त्यामुळे सेल वॉल हे रिजिड स्ट्रक्चर प्लांट सेलच्या बाजूला प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये फरो तयार होऊ शकत नाही. सो फरो इज नॉट फॉर्म. फरो इज नॉट फॉर्म. मग याची जी डिव्हिजनची मेथड आहे ती डिफरंट आहे. सो डिफरंट मेकॅनिझम ऑफ डिव्हिजन. डिफरंट मेकॅनिझम ऑफ डिव्हिजन यूज्ड इन प्लांट सेल. सो प्लांट सेलमध्ये डिव्हिजनचा जो मेकॅनिझम आहे तो ॲनिमल सेलच्या डिव्हिजनपेक्षा वेगळा असतो. कारण बेसिक डिफरन्स, ॲनिमल सेलचं जे कव्हरिंग आहे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, जे थोडंसं फ्लेक्झिबल आहे, खूप रिजिड नसतं. आणि प्लांट सेलचं जे कव्हरिंग आहे ते सेल वॉल आहे, जे खूप रिजिड आहे. आणि त्या रिजिड स्ट्रक्चरमध्ये फरो तयार होत नाही. मग फरो तयार होत नाही तर डिव्हिजन कसं होतं, तर त्यांच्यामध्येही बघा, सेल वॉल फॉर्मेशन स्टार्ट ॲट द सेंटर ऑफ सेल. सेल वॉल फॉर्मेशन स्टार्ट ॲट द सेंटर ऑफ सेल. सो बघा, ही जर सेल असेल, ओके, हे सेलचं सेल वॉल आहे. सेल वॉलच्या आतमध्ये अजून एक मेम्ब्रेन असतं ज्याला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. तर या सेलच्या सेंटरला सपोज इकडे एक न्यूक्लियस आणि इकडे एक न्यूक्लियस असं आपण कॅरिओकायनेसिस जे पाहिलं त्या कॅरिओकायनेसिसमध्ये सपोज 2 न्यूक्लियस तयार झालेले आहेत. तर इथं सेल वॉल तयार व्हायला सुरुवात होते. मात्र नीट लक्षात घ्या, सेल वॉल इथं सेंटरला तयार व्हायला सुरुवात होते, इथे कुठल्याही कडेला तयार होत नाही. सो सेल वॉल फॉर्मेशन जे आहे ते कुठे सुरू होतं, ॲट द सेंटर ऑफ सेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगिन ॲट द सेंटर ऑफ सेल. वॉल grows and meet lateral existing wall. ओके, सो सेंटरला ही जी वॉल तयार व्हायला लागलेली आहे ही वॉल हळूहळू ग्रो होते दोन्ही डायरेक्शन, इकडेही आणि इकडेही. आणि आत्ता सध्या ह्या ज्या लॅटरल वॉल आहेत ह्या लॅटरल वॉलला जाऊन ही जी वॉल आहे ती जाऊन भेटते. सो यावेळी एक मध्ये प्लेट, एक वॉल तयार झाली आणि सेलचं सायटोप्लाझम 2 पार्टमध्ये डिवाइड झालं. सो वॉल ग्रो होते आणि लॅटरल वॉलना जाऊन मीट होईल. ओके, सो फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल cell wall with simple precursor. सेल प्लेट. सेल वॉल फॉर्मेशन कसं होतं तर इथे एक सिंपल प्रिकर्सर म्हणजे अशी गोष्ट की त्याच्यापासून सेल वॉल सिंथेसाइज होणार आहे. तर त्या मिडल पॉईंटला एक सिंपल प्रिकर्सर असतो सेल प्लेट आणि त्या सेल प्लेटपासून सेल वॉल फॉर्मेशन जे आहे ते स्टार्ट होतं. आणि हे जे सेल वॉल फॉर्मेशन आहे इट रिप्रेझेंट और सेल प्लेट रिप्रेझेंट मिडल लॅमेला. सो बघा, दिस सेल प्लेट रिप्रेझेंट मिडल लॅमेला. ओके, आता हा मिडल लॅमेला काय आहे हेही तुम्ही सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन याच्यामध्ये स्टडी केला असेल तर तरीसुद्धा या ठिकाणी पहा. समजा जर ही सेल वॉल असेल, त्याच्या आतमध्ये अजून एक कव्हरिंग आहे ज्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. त्यानंतर सपोज ही दुसरी सेल आहे, तिची ही सेल वॉल आणि त्याच्या आतमध्ये एक सेल मेम्ब्रेन असेल. तर या ज्या 2 सेल आहेत या 2 ॲडजसंट 2 नेबरिंग सेल एकमेकांना सिमेंट करण्यासाठी, अटॅच करण्यासाठी त्या ठिकाणी अजून एक कव्हरिंग असतं ज्याला मिडल लॅमेला असं म्हटलं जातं. तर समजा हा मिडल लॅमेला आहे आणि या मिडल लॅमेलाने ह्या दोन्ही नेबरिंग सेल ज्या आहेत त्या काय झाल्यात एकमेकींना अटॅच झालेल्या आहेत. मुलांना असा प्रश्न पडेल की मग मिडल लॅमेला तर इथं तयार झाला होता, मग आता तो कुठे गेला? तर बघा, हीच सेल जर आपण बघितले इथं मिडल लॅमेला तयार झालेला आहे किंवा ही सेल प्लेटपासून सेल वॉल ग्रो झाली, लॅटरल वॉलला जाऊन मीट झाली. असं झाल्यानंतर ही सेल 2 पार्टमध्ये डिवाइड झाली, इकडं आणि इकडं या पद्धतीनं. मग आता हा जो लॅमेला आहे हा लॅमेला का म्हणायचं? ही तर सेल वॉल आहे, मग याला मिडल लॅमेला का म्हणायचं? तर बघा, ही सेल अजून ग्रो होणार आहे
जर आत्ताच रिजिड सेल वॉल तयार झाली तर ती सेल पुन्हा जास्त ग्रो होऊ शकत नाही, ग्रोथ अलाव केली जात नाही त्या रिजिडिटीमुळे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की आपण क्रॅबमध्ये बघतो, क्रॅबचं जे आउटरमोस्ट कवरिंग आहे ते कायटिनपासून बनलेलं असतं. इतकं कठीण कवरिंग आहे की क्रॅबची जरी ग्रोथ झाली तर त्या कवरिंगमुळे त्याचा साईज वाढू शकत नाही. मग त्यासाठी क्रॅब काय करतात, त्यांचं जे कायटिनस एक्झोस्केलेटन आहे ते पिरियॉडिकली काढून टाकतात, त्यांची ग्रोथ होते, पुन्हा ते स्केलेटन डेव्हलप होतं. तसंच प्लांटमध्ये होतं. जर इथं आत्ताच रिजिड सेल वॉल तयार झाली तर मग त्या सेलची ग्रोथच होणार नाही. त्यासाठी आत्ता जो तयार झाला तो मिडल लॅमेला आहे, त्याच्या आतमध्ये नंतर सेल वॉल जो आहे रिजिड सेल वॉल ती डेव्हलप होते आणि हा जो मिडल लॅमेला आहे तो या दोन्ही सेलना सिमेंट करण्याचं किंवा कनेक्ट करण्याचं काम करतो. सो मिडल लॅमेला काय आहे हे लक्षात आलं का बघा, सेल वॉल आणि त्याच्या आतमध्ये हे सेल मेम्ब्रेन आहे. तर हा जो मिडल लॅमेला आहे तो दोन नेबरिंग सेलला सिमेंट करण्याचं काम करतो. आणि हा मिडल लॅमेला कधी तयार झाला तर या डिव्हिजनच्या वेळी. पॉईंट पुन्हा एकदा बघा, प्लांट सेलचं आउटरमोस्ट कवरिंग काय आहे, सेल वॉल. सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट वर्ड आहे सेल वॉल. तर या सेल वॉलमध्ये फरो जो आहे तो तयार होऊ शकत नाही. एक डिफरंट मेथड डिव्हिजनची प्लांटमध्ये यूज केली जाते. मग कोणता डिफरंट मेकॅनिझम, तर इथं फरो तयार होण्याऐवजी सेल वॉल फॉर्मेशन सुरू होतं. मग आता सेल वॉल तयार व्हायला कुठे सुरुवात होते, तर मिडलला, सेलच्या मिडलला तयार व्हायला सुरुवात होते आणि ती वॉल ग्रो होते. आणि आत्ताच्या ज्या कडेच्या लॅटरल वॉल ज्या आहेत दोन्ही बाजूनी ग्रो होऊन ती लॅटरल वॉलला जाऊन मीट होते. म्हणजे समजा जर इथं सेल वॉल तयार व्हायला सुरुवात झाली तर ही याही डिरेक्शननी ग्रो होईल, इकडेही ग्रो होईल आणि या वरच्या आणि खालच्या ह्या दोन आडव्या ज्या वॉल आहेत त्यांना जाऊन ती मीट होईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सिम्पल प्रिकर्सर कॉल्ड सेल प्लेट. न्यू सेल वॉल कोणापासून तयार झाली, तर इथं सेंटरला सेल प्लेट हा प्रिकर्सर असतो आणि त्याच्यापासून ही सेल वॉल तयार होते. तर आता जरी सेल वॉल म्हणत असलो तरी हे काय आहे ॲक्च्युली मिडल लॅमेला. ॲक्च्युअल रिजिड सेल वॉल जी आहे ती त्याच्या आत तयार होणार आहे. सो दिस इज अबाउट सायटोकायनेसिस इन प्लांट सेल. सो सिम्पली लक्षात ठेवायचं झालं तर प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये सायटोकायनेसिस वेगवेगळ्या मेथडनी होतं. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. इन केस ऑफ ॲनिमल सेल फरो तयार होतो, इन केस ऑफ प्लांट सेल सेल प्लेट तयार व्हायला सुरुवात होते. फरो जो आहे तो डीप होत जातो आणि दोन्ही फरो एकमेकांना सेलच्या सेंटरला मीट होतात, सेल दोन पार्टमध्ये डिवाईड होते. या ठिकाणी सेल प्लेटपासून सेल वॉल तयार व्हायला सुरुवात झाली. ही सेल वॉल ग्रो होत जाते आणि लॅटरल वॉलला जाऊन मीट होते आणि सेल दोन पार्टमध्ये डिवाईड होते. तर या ठिकाणी ही जी सेल प्लेट ग्रो होतीये ही मिडल लॅमेला रिप्रेझेंट करते. आणि मिडल लॅमेला जो दोन नेबरिंग सेल, हे मिडल लॅमेला तुम्ही जास्त डिटेल सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन तिथं पाहिलेलं असेल. ओके, तर हे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल यांच्यामधलं सायटोकायनेसिस आहे. विचारला याच्यावरती क्वेश्चन, तरी व्हॉट इज डिफरन्स इन सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल अँड प्लांट सेल विचारलं जाऊ शकतं. आणि याशिवाय दोघांमध्ये सायटोकायनेसिस कसं होतं हेही तुम्हाला माहिती पाहिजे. ॲनिमल सेलमध्ये फरो तयार होऊन आणि प्लांट सेलमध्ये सेलच्या सेंटरला सेल वॉल फॉर्मेशन सुरू होतं. सो या मेथड्स सायटोकायनेसिसमध्ये आपण स्टडी केल्या. फायनली हे जे मायटोसिस आहे याचा सिग्निफिकन्स काय आहे, फायदा काय आहे, कशासाठी मायटोसिस होतं. कोणतीही लाईफ प्रोसेस उगीचच आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये होत नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही रिझन असतं. तसं सायटोकायनेसिस जे आहे, हे जे मायटोसिस आहे आपण जे डिटेल पाहिलं, तर या मायटोसिसचा फायदा काय होतो सेलला, त्याच्यामुळे काय काय कामं होतात सेलमध्ये ते आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट इज सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. मायटोसिसच्या दोन्ही स्टेज इथपर्यंत लक्षात घ्या, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. फायनली आपण पाहणार आहोत सिग्निफिकन्स आणि त्या सिग्निफिकन्स बरोबरच हा पॉईंट आपला कंप्लीट होईल. सो बघा, ओके. सो नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. आणि सिग्निफिकन्स स्टार्ट करण्याआधी आपण आता स्टडी केलं की कोणत्याही सेलमध्ये पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाईड होतो आणि न्यूक्लियस डिवाईड होऊन दोन डॉटर न्यूक्लियाय जे आहेत ते तयार होतात. दोन डॉटर न्यूक्लिया तयार झाल्यानंतर ही सेल दोन पार्टमध्ये डिवाईड होणं किंवा सायटोप्लाझम दोन पार्टमध्ये डिवाईड होणं एक्सपेक्टेड आहे, जेणेकरून दोन सेल तयार होतील.
पण समजा काही सेलच्या बाबतीत सपोज न्यूक्लिअर डिव्हिजन झालं आणि त्यानंतर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन झालंच नाही, तर काय होईल? ही एकच सेल आहे, तिचं सायटोप्लाझम डिवाइडच नाही झालं, मात्र आधी काय झालं? न्यूक्लियस डिवाइड झालेला आहे आणि 2 न्यूक्लियस तयार झालेले आहेत. तर ही मल्टी न्यूक्लिएट सेल तयार होईल, ज्याच्यामध्ये एकाच सेलमध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस तयार होतील. सो ही एक एक्सेप्शनल केस, नीट लक्षात ठेवा. काय सांगितलं बघा, इफ और इन सम ऑर्गॅनिझम आफ्टर कॅरिओकायनेसिस or in some organism karyokinesis is not followed by सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर सायटोकायनेसिस होणं एक्सपेक्टेड आहे, पण सपोज त्यानंतर सायटोकायनेसिस झालंच नाही, तर ती सेल कशी होईल? मल्टी न्यूक्लिएट होईल, एकाच न्यूक्लियसमध्ये जास्त न्यूक्लियस तयार होतील. सो बघा, कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस अँड मल्टी न्यूक्लिएट सेल इज फॉर्म. आपण याआधी पाहिलेलं आहे की मल्टी न्यूक्लिएटेड सेलसुद्धा असतात. टिश्यू आपण स्टडी करत असताना मसल्स पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्केलेटल मसल तो जो सेल असतात, तर त्या मल्टी न्यूक्लिएट सेल असतात, हे आपण पाहिलेलं आहे. तर अशा मल्टी न्यूक्लिएट सेलसुद्धा तयार होतात. कधी? जेव्हा न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालं पाहिजे, पण ते होत नाही. ते सायटोप्लाझम तसंच राहतं आणि त्या एकाच सेलमध्ये जास्त न्यूक्लियस तयार होत राहतात आणि मल्टी न्यूक्लिएटेड सेल तयार होते. सो ही एक एक्सेप्शनल किंवा एक वेगळी याच्यामध्ये गोष्ट सांगितली. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस. आता मायटॉसिसचा सिग्निफिकन्स आपण पाहणार आहोत. सो बघा, सो नेक्स्ट इज सिग्निफिकन्स of mitosis. ओके, सो मायटॉसिसचा सिग्निफिकन्स काय आहे बघा. पहिली गोष्ट पुन्हा एकदा रिपीट केलेलं आहे, मायटॉसिस ऑकर इन डिप्लॉइड सेल. शक्यतो मायटॉसिस कोणत्या सेलमध्ये होतं? डिप्लॉइड सेलमध्ये होतं. मुलांना डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड ही कंडिशन, ही एक कन्सेप्ट जे ती एक क्लिअर ठेवा. डिप्लॉइड कंडिशन कशाला म्हणायचं? नॉर्मली ह्युमन सेलमध्ये किती क्रोमोझोम असतात? 46 क्रोमोझोम. 46 क्रोमोझोम म्हणजेच 23 पेअर्स आहेत आणि या कंडिशनला डिप्लॉइड कंडिशन असं म्हटलं जातं आणि ही कंडिशन रिप्रेझेंट 2n नी केली जाते. सो 2n म्हणजे डिप्लॉइड. आणि हेच जर सेलमध्ये फक्त 23 क्रोमोझोम असतील, इथं म्हटलं आहे 23 पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम, त्याऐवजी जर आपण म्हटलं की 23 क्रोमोझोम, तर क्रोमोझोमचा सेट काय झाला? ओरिजिनलच्या हाफ झाला. म्हणजेच ही सेल काय झाली? हॅप्लॉइड. आणि हॅप्लॉइड कंडिशन कशाने इंडिकेट केली जाते? n. हे मी ह्युमन बिईंगच्या कंडिशनमध्ये सांगितलं. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम वेगवेगळे असतात. सो त्यांची डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड कंडिशनमधल्या क्रोमोझोमचा नंबर वेगवेगळा. फक्त हे लक्षात ठेवा, डिप्लॉइड म्हणजे सगळा सेट क्रोमोझोमचा आणि हॅप्लॉइड म्हणजे हाफ सेट, जो हॅप्लॉइड एननी इंडिकेट करायचा आणि डिप्लॉइड 2n. तर यापैकी मायटॉसिस हे सेल डिव्हिजन फक्त अशा डिप्लॉइड सेलमध्येच होतं. हॅप्लॉइड सेलमध्ये मायटॉसिस होत नाही. तरीसुद्धा 2 एक्सेप्शन आहेत की जिथं मायटॉसिस हॅप्लॉइड सेलमध्ये होतं. बघा, लोअर प्लांट अँड some social insect have haploid cell
which divide by मायटॉसिस. तर ही कंडिशन नीट लक्षात घ्या. मायटॉसिस जे आहे ते फक्त डिप्लॉइड सेलमध्ये होतं, मात्र काही लोअर प्लांट आहेत. लोअर प्लांट म्हणजे अगदी ब्रायोफायटामधले काही प्लांट आणि सोशल इन्सेक्ट लाईक हनीबी सारखे सोशल इन्सेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये जो ड्रोन असतो त्याच्या सेल हॅप्लॉइड असतात. तर त्या हॅप्लॉइड सेल या दोन्ही कंडिशनमध्ये मायटॉटिकली डिवाइड होतात. एरवी मायटॉसिस हे सेल डिव्हिजन फक्त डिप्लॉइड सेलमध्येच पाहायला मिळतं. मग आता त्याचा फायदा काय काय होतं बघा. मायटॉसिस रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ मायटॉसिस रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल with identical genetic complement. ओके, सो इथे यांना काय सांगायचं आहे बघा. डिप्लॉइड सेल जेव्हा मायटॉसिस या मेथडनी डिवाइड होते म्हणजे 46 क्रोमोझोम असणारी सेल जेव्हा मायटॉसिस या मेथडनी डिवाइड होते तेव्हा तिच्यापासून 2 सेल तयार होतील आणि दोन्ही सेलमध्ये क्रोमोझोम किती असतील 46. क्रोमोझोमचा नंबर चेंज होईल का नाही. सो तेच सांगितलं आहे मायटॉसिस रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल विथ आयडेंटिकल जेनेटिक कॉम्प्लिमेंट. त्यांच्यामध्ये जेनेटिकल कॉम्प्लिमेंट जे आहे ते कशी असते आयडेंटिकल, त्याच्यामध्ये फार चेंजेस झालेले नसतात. सो हे जे मायटॉसिस आहे हा क्रोमोझोमचा नंबर मेंटेन करण्यासाठी जनरेशन टू जनरेशन मेंटेन करण्यासाठी हेल्पफुल असतं. जर मायटॉसिस नाही झालं दुसरी मेथड अमायटॉसिस असेल किंवा मिओसिस दोन्हींमध्येही क्रोमोझोमचा नंबर पुढे फिक्स राहील हे सांगता येत नाही. मात्र मायटॉसिस या सेल डिव्हिजनमध्ये ज्या 2 डॉटर सेल तयार होतात त्या दोन्हीही डॉटर सेलमध्ये क्रोमोझोम जे आहेत त्यांचा नंबर सेम असतो, ते आयडेंटिकल असतात, त्यांच्यात क्रोमोझोममध्ये फार चेंजेस झालेले नसतात. सो हा एक फायदा आहे. सो दे हेल्प इन टू मेंटेन नंबर ऑफ क्रोमोझोम. सो क्रोमोझोमचा नंबर जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी हे जे मायटॉसिस आहे ते फायद्याचं ठरतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट याचा सिग्निफिकन्स काय आहे. सो फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये मायटॉसिसमध्ये ज्या 2 डॉटर सेल तयार होतात ह्या दोन्ही डॉटर सेलमध्ये जेनेटिक कॉम्प्लिमेंट आयडेंटिकल असते, क्रोमोझोमचा नंबर सेम राहतो. त्यामुळे क्रोमोझोमचा नंबर जनरेशन टू जनरेशन मेंटेन करण्यासाठी ह्या हेल्प करतात. सेकंड थिंग, ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ग्रोथ ऑफ multicellular organism occur due to mitosis. बघा आपल्या बॉडीची ग्रोथ होणं म्हणजे काय, आपली जेव्हा बर्थ झालेली असते मदरच्या युटेरसमध्ये तेव्हा आपण सुद्धा सिंगल सेल या फॉर्ममध्येच आपली बर्थ झाली. आता जर आपण पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल्स आहेत. मग एवढ्या सेल्स कशा तयार झाल्या, आपली ग्रोथ कशी झाली, तर मायटॉसिस या सेल डिव्हिजनमुळे. मायटॉसिस या सेल डिव्हिजनमुळे सेलचा नंबर इन्क्रीज होत जातो आणि ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. सो मायटॉसिसचा फायदा काय आहे, ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी हा हेल्प करतो. तिसरा बघा, त्यानंतर नेक्स्ट सेल रिपेअर. ओके, सो सेल रिपेअर म्हणजे काय, बॉडीमध्ये एखाद्या पार्टमध्ये इंजुरी झालेली असेल, सेल डॅमेज झालेले असतील तर ते रिपेअर करण्यासाठी बाजूच्या ज्या सेल आहेत त्या मायटॉसिस या मेथडनी डिवाइड होतात, इपिडर्मिसच्या सेल, आणि त्या ठिकाणचा रिपेअर जे आहे ते करण्याचं काम करतात. म्हणजे रिपेअरसाठी सुद्धा कोणत्या टाईपचं डिव्हिजन होतं, मायटॉसिस. इमॅजिन करा एखाद्या पार्टमध्ये इंजुरी झाली आणि तिथल्या बाजूच्या सेल डिवाइडच झाल्या नाहीत, मायटॉसिसने डिवाइड झाल्या नाहीत तर ती इंजुरी कायमच तशी राहील, ती जखम भरून येणार नाही. सो हे रिपेअरमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सेल्स ऑफ अप्पर इपिडर्मिस,
cells of upper epidermis, gut lining, okay, cells of upper epidermis, gut lining and blood cells are constantly replaced. कोणकोणत्या सेल कॉन्स्टंटली रिप्लेस होतात? आपल्या इपिडर्मिसच्या. रोज कितीतरी सेल डेड होतात, तितक्याच नव्याने सेलसुद्धा तयार होत असतात. तर हे जे डेड सेल रिप्लेस कशामुळे होत आहे? तर आधीच्या सेल मायटॉसिसनी डिवाइड झाल्यामुळे. ओके, याशिवाय आपल्या गटच्या लायनिंगच्या म्हणजे ॲलिमेट्री कॅनलच्या लायनिंगला जो लेअर असतो सेलचा इपिडर्मिसचा, तर तो लेअरसुद्धा त्यातल्या सेलसुद्धा डेड होत असतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी दुसऱ्या सेल मायटॉसिसनी डिवाइड होत असतात. सो मायटॉसिस या सेल डिव्हिजनमुळे अप्पर इपिडर्मिसच्या जरी डेड सेल निघून गेल्या तरी तिथं नवीन सेल तयार होणार आहेत, गट लायनिंगला तयार होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ब्लड सेल्स. आपल्या बॉडीमध्ये 3 टाईपच्या ब्लड सेल आहेत, RBC, WBC आणि प्लेटलेट. यातल्या प्रत्येकाचा लाईफस्पॅन ठरलेला आहे. तर याच्यामध्ये प्लेटलेट्स सपोज 3 to 4 डेज लाईफस्पॅन असेल, WBC 3 to 4 डेज असतो आणि प्लेटलेटचा 7 to 8 डेज लाईफस्पॅन असेल. तर ह्या ज्या 120 डेज RBCचा असतो. तर एवढ्या दिवसानंतर एक प्लेटलेट 3 ते 4 दिवसात 7-8 दिवसात जर किल होत असेल आणि अशा जर सगळ्या प्लेटलेट्स 7-8 दिवसात जर किल होत राहिल्या तर नंतर प्लेटलेट्स आपल्या ब्लडमध्ये राहणारच नाहीत. मग ह्या पुन्हा कुठून येतात? तर आपल्या बोनचा जो बोन मॅरो आहे, लाँग बोनच्या आतमध्ये असणारा बोन मॅरो, तर त्या बोन मॅरोच्या सेल या मेथडनी डिवाइड होतात आणि नवीन ब्लड सेल्स तयार करतात. सो रिप्लेस होणं, जुन्या गोष्टी रिप्लेस होऊन नवीन तयार करणं कुठे कुठे? आपल्या स्किनचा आउटर लेअर इपिडर्मिस, आपल्या ॲलिमेट्री कॅनलचा लेअर आतला, सगळ्यात आतला लेअर आणि ब्लड सेल, ह्या गोष्टी कॉन्स्टंटली रिप्लेस केल्या जातात. आणि ते कशामुळे? तर मायटॉसिस या डिव्हिजनमुळे बाजूच्या सेल डिवाइड होतात आणि त्यांना रिप्लेस करतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, मायटॉटिक डिव्हिजन. मायटॉटिक डिव्हिजन इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू of apical meristem result in growth of plant. Meristem result in growth of plant. ओके, तुम्ही बायो 1 मध्ये पाहिलेलं असेल की प्लांटमध्ये फॉर एक्झाम्पल हे जर प्लांट असेल स्टेम, तर याच्या अपायकल रिजनमध्ये या ठिकाणी जो टिश्यू लोकेट झालेला आहे याला आपण अपायकल मेरिस्टेम असं म्हणतो. शिवाय नोडल रिजनला हा जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे तो लोकेट झालेला असतो. तर या वेगवेगळ्या लोकेशनला असणारा जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे यातल्या सेल मायटॉसिसनी डिवाइड होतात आणि त्यामुळेच प्लांटची काय होत असते? ग्रोथ होत असते. सो प्लांटच्या ग्रोथसाठी सुद्धा हे रिस्पॉन्सिबल आहे. सो सगळ्यांनी बघा, पुन्हा एकदा रिपीट करा. मायटॉसिस रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल विथ आयडेंटिकल जेनेटिक कॉम्प्लिमेंट. मायटॉसिसमध्ये डिप्लॉइड डॉटर सेल होतात आणि जेनेटिक कॉम्प्लिमेंट जी आहे ती सेम राहते, म्हणजे क्रोमोझोमचा नंबर मेंटेन करण्यासाठी हे डिव्हिजन महत्त्वाचे आहे. त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ का होते? मायटॉसिसमुळे. रिपेअरसाठी, इंजुरीमध्ये रिपेअरसाठी मायटॉसिस हे डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. इपिडर्मिसच्या सेल, गट लायनिंगच्या सेल, ब्लड सेल कॉन्स्टंटली रिप्लेस होतात, तेही मायटॉसिसमुळे. आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये जे मायटॉटिक डिव्हिजन होतं आहे अपायकल मेरिस्टेममध्ये, त्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ होत असते. ओके, याशिवाय काय एक्स्ट्रा पॉईंट आहेत बघा अजून सिग्निफिकन्सचे. ओके, सो मायटॉसिसचा अजून एक सिग्निफिकन्स काय आहे बघा. सेल ग्रोथ रिझल्ट इन disturbing
न्यूक्लियो सायटोप्लाझ्मिक रेशो. सपोज ही सेल आहे आणि न्यूक्लियस आहे, तर सेलची ग्रोथ सपोज झालेली आहे, सेलचं कंटेंट इन्क्रीज झालं, तर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांचा जो रेशो आहे तर तो रेशो डिस्टर्ब होतो. एक फिक्स रेशो ठरलेला आहे की कितीपर्यंत व्हॉल्यूम, सेलचं सायटोप्लाझमचं व्हॉल्यूम आणि न्यूक्लियसचं व्हॉल्यूम यांचा एक रेशो ठरलेला आहे की किती असला पाहिजे. जर तो रेशो डिस्टर्ब झाला, त्याच्यापासून जर व्हॅरिएशन झालं, तर ती सेल जी आहे ती मायटॉटिकली डिवाइड होते किंवा त्या सेलमध्ये मायटोसिस होतं आणि डिस्टर्ब झालेला जो रेशो आहे तो पुन्हा ओरिजिनल रेशोप्रमाणे किंवा ओरिजिनलप्रमाणे केला जातो. सो बिटवीन टू रिस्टोर न्यूक्लियोसाइटोप्लाझ्मिक रेशो, मायटोसिस ऑकर. सो हा एक सिग्निफिकन्स आहे. आपण फायनली पुन्हा एकदा सिग्निफिकन्स रिपीट करूया, त्यातलं काय काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिग्निफिकन्स तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्ससाठी विचारले जातील, याशिवाय MCQ मध्ये विचारले जातात. सो प्रत्येक सिग्निफिकन्सचं मीनिंग तुम्हाला कळलं पाहिजे. त्यात पहिला मी हे एक एक्स्ट्रा पॉईंट सांगितलं आहे की मायटोसिस ॲक्च्युली फक्त डिप्लॉइड सेलमध्ये होतं, पण काही लोअर प्लांट्स आहेत आणि सोशल इन्सेक्ट आहेत की ज्यांच्यामध्ये हॅप्लॉइड सेलसुद्धा मायटोसिसने डिवाइड होतात. नेक्स्ट काय सांगितलं बघा, मायटोसिस रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल. मायटोसिसमध्ये ज्या 2 तयार होतात सेल, डॉटर सेल, त्या दोन्हीही डिप्लॉइड असतात, क्रोमोझोम आयडेंटिकल असतात आणि क्रोमोझोमचा नंबर मेंटेन असतो. सो याच्यामधलं हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. इट हेल्प टू मेंटेन नंबर ऑफ क्रोमोझोम जनरेशन टू जनरेशन. क्रोमोझोमचा नंबर मेंटेन करण्यासाठी हे मायटोसिस आपल्याला हेल्प करतं. सेकंड सिग्निफिकन्स बघा, ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आपली ग्रोथ का होतीये? कारण आपल्या बॉडीच्या सेल डिवाइड होत आहेत, एका सेलच्या 2, 2च्या 4, आणि हे जे डिव्हिजन आहे हे कोणत्या मेथडनी होतं? मायटोसिस. सो इन शॉर्ट मायटोसिस आपल्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहे. नेक्स्ट रिपेअर. आपल्या बॉडीच्या बऱ्याच सेल, ओल्ड झालेल्या सेल असतील, खराब झालेल्या सेल असतील, तर त्या डेड होतात. प्रत्येक सेलचा एक लाईफस्पॅन ठरलेला आहे, त्यानंतर त्या सेलची डेथ होत असते. ओके, सेलची डेथ झाल्यानंतर ती जागा भरून काढण्यासाठी बाजूच्या सेल काय होतात? पुन्हा डिवाइड होतात. फक्त कुठली सेल डिवाइड होत नाही? नर्व सेल. आपण पाहिलेलं आहे ते. सो नर्व सेल फक्त डिवाइड होत नाही कारण तिच्याकडे सेंट्रिओल नसतं, बाकी सगळ्या सेल डिवाइड होतात. तर हे जे डिव्हिजन आहे, ओल्ड आणि वॉर्न आउट सेल जे आहेत ते किंवा रिपेअरसाठी हे मायटोसिस सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. हा तिसरा सिग्निफिकन्स रिपेअरसाठी. चौथा सिग्निफिकन्स आपला अप्पर इपिडर्मिस, ॲलिमेट्री कॅनलचं लायनिंग आणि ब्लड सेल ज्या आहेत त्या कॉन्स्टंटली रिप्लेस होतात. इपिडर्मिसच्या सेल रोज डेड होत असतात, तितक्याच नवीन तयार होतात. आपल्या गटच्या लायनिंगला काही ठिकाणी ॲसिड तयार होतं, वेगवेगळे एन्झाईम्स तयार होतात. सो बऱ्याच सेल ज्या आहेत त्या डेड होतात आणि त्याऐवजी तिथं नवीन सेल तयार होतात. प्रत्येक ब्लड सेलचा लाईफस्पॅन ठरलेला आहे. ठराविक टाईम पिरियडनंतर त्या डेड होतात, तितक्याच नवीन ब्लड सेल रोज तयार होत असतात. हे सगळं जे नवीन तयार होत आहेत, कॉन्स्टंटली रिप्लेस होत आहे, हे कोणत्या मेथडमुळे होतं? मायटोसिसमुळे. रिप्लेसमेंट, ओल्ड सेलचं रिप्लेसमेंट. नेक्स्ट सांगितलं मायटोटिक डिव्हिजन कुठे होतं? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. तुम्ही 9th मध्ये सुद्धा शिकलेला आहात. प्लांटच्या अपायकल रिजनमध्ये, टिप रिजनमध्ये जो टिश्यू असतो त्याला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणतो. आणि हा मेरिस्टेमॅटिक टिश्यू मायटोसिसने डिवाइड होतो, त्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ होते. आणि फायनली जर एखादी सेल ग्रो झाली साईजने, सेल ग्रो होणं आणि ऑर्गॅनिझम ग्रो होणं वेगळं आहे. जर सेलची ग्रोथ झाली तर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम याचा जो रेशो आहे तो डिस्टर्ब होतो. जो नॉर्मल रेशो पाहिजे त्यापेक्षा नक्कीच चेंज होईल, कारण सेल जर ग्रो झाली तर तिचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आणि न्यूक्लियस तेवढाच राहिला. ओके, जर रेशो डिस्टर्ब झाला तर ती सेल डिव्हिजनसाठी प्रोसीड होते. न्यूक्लियस डिवाइड होतो आणि मग सायटोप्लाझम डिवाइड होते आणि पुन्हा न्यूक्लियोसायटोप्लाझ्मिक रेशो पुन्हा रिस्टोर केला जातो. हे कशामुळे? तर हे सुद्धा मायटोसिसमुळे. सो मुलांनो, हे जे बोर्डवरती लिस्ट केलेले आहेत हे सगळे मायटोसिसचे सिग्निफिकन्स आहेत, फायदे आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. मायटोसिस हेल्प टू मेंटेन द नंबर ऑफ क्रोमोझोम जनरेशन टू जनरेशन. मायटोसिस हेल्प इन ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यानंतर मायटोसिस हेल्प इन रिपेअर. ओके, ओल्ड अँड वॉर्न आउट सेल ऑफ अप्पर इपिडर्मिस, ब्लड सेल्स अँड गट लाइनिंग सेल आर कॉन्स्टंटली रिप्लेस ड्यू टू मायटोसिस.
नेक्स्ट, मायटॉटिक सेल डिव्हिजन इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू ऑफ प्लांट हेल्प इन कॉन्स्टंट ग्रोथ थ्रूआउट देअर लाईफ. पूर्ण लाईफमध्ये ग्रोथ ह्या मायटोसिसमुळेच होतीये. आणि लास्ट सांगितलं तुम्हाला, जर सेल ग्रो झाली तर न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो डिस्टर्ब होतो. तो रेशो पुन्हा आणण्यासाठी ती जी सेल आहे ती मायटोसिसने डिव्हाइड होते. सो दिस इज अबाउट सिग्निफिकन्स. आणि आज आपण या लेसनमधला मायटोसिस हा सेल डिव्हिजनचा एक इम्पॉर्टंट टाईप कंप्लीट केलेला आहे. सो आपले सेल डिव्हिजनचे मी तुम्हाला 3 टाईप सांगितलेले, अमायटोसिस, मायटोसिस आणि मिओसिस. त्यातला अमायटोसिस आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मिओसिस हा सेल डिव्हिजनचा टाईप स्टडी करणार आहोत. सो मी तुम्हाला आधीही सांगत आलेली आहे, हे मिओसिस जर तुम्हाला क्लिअर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मायटोसिस आधी सगळं व्यवस्थित माहिती पाहिजे. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. कारण याच फेज पुन्हा मिओसिसमध्ये सुद्धा होणार आहेत. तिथं डिटेल सांगितलेलं नाही आहे, शॉर्टमध्ये दिलेलं आहे की मायटोसिसमध्ये जसं झालं तसंच इथे होईल. सो ते समजण्यासाठी हे तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या लेक्चरपर्यंत प्रिपेअर करून ठेवा. आणि याबरोबरच आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.